नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड घेतलेले आहेत. हे शिल्लक राहिलेले पापड आहेत. जुने पापड जर तुमच्याकडे असले तर तुम्ही नक्की असा नाश्ता तयार करून पहा. अगदी मस्त भन्नाट. तुम्ही जेव्हा पास्ता खातो त्याच पद्धतीचा नाश्ता आज आपण घरी बनवणार आहोत. अगदी घरच्या साहित्यामध्ये हे जुने पापड थोडे शिल्लक होते माझ्याकडे. चला तर म्हणलं दाखवा तुम्हाला रेसिपी ही कसं बनवायचं. पापडाचे तुकडे करून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी एक भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं. पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये आपल्याला साधारणतः 5 मिनिट पापड हे ठेवून द्यायचे जे की मऊसर होतील. आता या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी आता जे टाकून घेतलं ते 5 मिनिटाकरता असंच ठेवून घ्यायचं. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे छान मऊसर होतात. भिजेपर्यंत आपण ह्या ठिकाणी कांदा कट करून घेतलेला आहे. आता पापड आपले मस्त भिजलेले आहेत, अगदी मऊसर झालेले आहेत. आता ह्यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचंय. पूर्ण पाणी काढून टाकले. अगदी खुले हे आपले पापड झालेले आहेत. मस्त पाणी बिलकुल ठेवलेलं नाही. आता गॅसवरती कढई ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला साधारणतः 4 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. आपण नेहमी तोच नाश्ता खाऊन बोर होतो. आज अगदी नवीन करायचंय. अर्धा चमचा मोहरी टाकायचे. अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. कांदा टाकून द्यायचे कट करून घेतलेला. अगदी नेहमीपेक्षा वेगळा नाश्ता आहे, नक्की ट्राय करून पहा. कांदा छान भाजला की त्यामध्ये आता आपण थोडासा कढीपत्ता टाकून देणार आहोत. अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. मंद आचेवर आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे. टोमॅटो कट करून त्या टोमॅटो टाकून द्यायचे. 1-2 मिनिटाकरता असंच मिक्स करून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचा. जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही. फक्त एक लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ. मीठ हे पापडमध्ये जर असेल तर थोडंसं कमी मीठ टाकायचं. आता तेलामध्ये लाल तिखट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण पापड भिजवून घेतलेला आहे तो पापड टाकून द्यायचा. अगदी भन्नाट चवीचे हा नाश्ता बनवून तयार होतो. नेहमी आपण पोहा उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर अगदी मस्त नवीन चटपटीत पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जेव्हा पाऊस पडतो तर तेव्हा तर हा खायला खूपच मस्त लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. वरतून थोडीशी कट करून घेतली कोथिंबीर टाकून दिलेली आहे. मिक्स करून घ्यायचे. अगदी मस्त भन्नाट आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. 1-2 मिनिटाकरता आपल्याला गॅसवरती असंच ठेवून कढईमध्ये हलवून घ्यायचे. अगदी थोडासा हलका कुरकुरीतपणा पण येतो आणि मस्त मऊसरपणा पण असतो. त्यामुळे अगदी छान क्रंची लागतात हे मधले पापड. अगदी मस्त नाश्ता बनवून तयार झालेला आहे. आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जसा पास्ता आपण बनवतो फोडणीचा त्याच पद्धतीचा टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. अगदी कमी वेळामध्ये 5 मिनिटामध्ये हा नाश्ता बनवू शकतो. जेव्हा गडबडीची वेळ असते तेव्हा तर अगदी 5 मिनिटात हा नाश्ता करून खाऊ शकतो आपण. सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी घट्टसर असं दही घेतलेलं आहे. अगदी ताजं दही आहे, फ्रेश. तुम्ही असंच दही घ्या. दह्यासोबत खाण्यासाठी आपला पापडाचा चुरमा तयार झालेला आहे. अगदी नवीन नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.